लोकसभा 2024ची निवडणूक आलेली आहे. 7 मेला मतदान आहे. माझ्याबरोबर काही या ठिकाणचे एक ज्येष्ठ नागरिक आहेत. आपण त्यांना विचारूया त्यांचं मत काय. नमस्कार मामा. नमस्कार. काय नाव तुमचं? संतोष पात्रे. 7 तारखेला मतदान आहे. तुमचं मत कुणाला असणार आहे? माझं मत जो देशाचा हित जे आहे, जे देशाचा जो विचार करेल आणि ज्याच्यापासून देश सुरक्षित राहील त्या उमेदवाराला, म्हणजे धैर्यशील माने, म्हणजे कसा तरुण आहे, सगळ्यात महत्त्वाचा तरुण उमेदवार पाहिजे. जास्ती करून तिथं जायचं अडचण आहे. म्हणजे दिल्लीपर्यंत जाणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. आपण कोल्हापूरला जायचं झालं तरी कंटाळा येतो आहे. म्हणजे असं वाटतं की आता जाऊया का नको. पण दिल्लीपर्यंत जाणारा माणूस कसा तरुण पाहिजे आणि तो सशक्त पाहिजे चांगला. तुमचं काय त्यांच्याकडून अपेक्षा काय नाही. आता आपल्या गावासाठी तिने निधी दिलेला आहे. आमच्या आता मतदारसंघामध्ये तिने परवाच एक 10 लाखाचा पेविंग ब्लॉकचा चांगला रोड करून दिला आणि बाकीच्या वार्डामध्ये सुद्धा तिने चांगल्या प्रकारे डांबरीकरण, पाण्याची मोठी स्कीम गावाला, हे सगळं ते करत आलेले आहेत. त्यामुळे तुमचं मत त्यांना? मत आमचं त्यांना फिक्स आहे. या मामांचं असं मत आहे की उमेदवार तरुण असावा, कायम धावपळ करणारा असावा. त्यामुळं विद्यमान खासदार धैर्यशील माने यांनाच आपलं मत राहील असं यांचं मत आहे. कॅमेरामन मिलिंद पाटीलसह अन्सार मुल्ला, न्यूज मराठी 24, कोल्हापूर.